हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर सारिका. तर आज आपण मॉलस्कम कॉन्टॅजिओसम तर हे काय आहे, याचे आपण काय प्रिकॉशन घेऊ शकतो किंवा यावर काय होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकतो हे आपण आज पाहणार आहोत. तर मॉलस्कम कॉन्टॅजिओसम यामध्ये होतं काय, तर हे पुरळ असतात, पण जास्त आकार याचा जास्त मोठा असतो. फ्लेश कलर्ड असू शकतं, म्हणजे पांढऱ्या कलरचे असू शकतात किंवा लाल कलरचे सुद्धा फोडी असू शकतात. पण ज्याप्रमाणे बेंड येतं अंगावरती आणि त्याला असं तोंड असतं वरती, ओपनिंग लाईक असतं, तर त्याप्रमाणे ह्या मॉलस्कम कॉन्टॅजिओसमला सुद्धा छोटंसं ओपनिंग असू शकतं. तर त्यामधून आपण म्हणजे पस येऊ शकतो किंवा चीजी लाईक काही येऊ शकतं, म्हणजे पाणी येऊ शकतं, घाण येऊ शकते. तर हे इन्फेक्शनमुळं होऊ, तर टॉवेल्समधून इन्फेक्शन वाढू शकतं, स्विमिंगमधून वाढू शकतं किंवा कॉन्टॅक्ट्समधून, सेक्समधून सुद्धा हे इन्फेक्शन वाढू शकतं. तर मॉलस्कम कॉन्टॅजिओसम हेच ह्या व्हायरसचं नाव आहे. तर पॉक्स व्हायरस फॅमिलीमध्ये हा व्हायरस मोडतो. तर पुरळ येतात, बच्चूंमध्ये जास्त होऊ शकतं किंवा मोठ्या व्यक्तींमध्ये सुद्धा होऊ शकतं. समटाईम थोडंसं इचिंग असू शकतं, थोडं पेन, बर्निंग हे सिम्पटम्स असू शकतात. तर यावर आपण काय होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकतो, तर थुजा 200 2 ड्रॉप आपल्याला सकाळी पेशंटला द्यायचे आहेत. न चुकता हे मेडिसिन सकाळीच द्यायचं आहे. दुसरं मेडिसिन म्हटलं तर कॉस्टिकम 200 2 थेंब आपल्याला संध्याकाळी पेशंटला द्यायचं आहे झोपताना. आणि थुजा मदर टिंचर आपल्याला त्या पॅपुल्सवरती किंवा त्या फोडींवरती लावायचं आहे. तर खूप छान अमेझिंग रिझल्ट येऊन जातो, पेशंटला खूप छान रिझल्ट मिळतो किंवा कम्फर्ट वाटतं पेशंटला. तर असेच तुम्हाला वेगवेगळे स्किनशी रिलेटेड वेगवेगळे व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच.